तोडलेली होती आणि मला स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं हा निर्णय घेतल्यानंतर आणि युती तुटू नये म्हणून देसाई असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी संपर्क सुद्धा साधलेला होता. कितपत तथ्य या आरोपामध्ये तुमची काय प्रतिक्रिया? खडसेंच्या म्हणण्यावर किती विश्वास ठेवावा हा एक मोठा प्रश्नच आहे. ते आमच्यामध्ये होते, आमच्यातून बाहेर गेलेत आणि आज ते वाटेल तसे बोलत आहेत. खरं म्हणजे मी या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार आहे. 2014मध्ये ज्यावेळेला जागेचं वाटप सुरू होतं त्यावेळेला उद्धवजींनी हट्ट धरला की आम्ही 151 जागाच लढू. खरं त्यांची तशी परिस्थिती नव्हती 151 जागा लढायसारखी. आम्ही त्यांना सांगितलं शेवटी एका जागेवर कॉम्प्रोमाइज आम्ही त्यांना करा म्हटलं. त्यांनी एका जागेवर सुद्धा कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी केलं नाही आणि म्हणून नाईलाजाने ही युती त्यावेळी तुटली. आणि निवडणुका झाल्यानंतर आपण बघितलं असेल 123 आमदार आमचे निवडून आलेत आणि त्यांचे काय 61 आमदार निवडून आलेत. म्हणजे आमच्या निम्मेट सुद्धा म्हणजे 50% सुद्धा त्यांचे आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले नाहीत. म्हणजे त्यांची परिस्थिती नसताना या ठिकाणी आम्हाला त्या जागा द्या, आम्ही एवढ्याच जागा लढवू असा आग्रह त्यांनी त्यावेळी धरला आणि म्हणून खऱ्या अर्थाने युती तुटली. खडसे काय म्हणतात, खडसेची विश्वासार्हता आज काय त्यांच्यावर विश्वास ठेवावा. आणि म्हणून मला वाटतं की त्यांच्या म्हणण्याला कुठे आधार नाही आहे, तथ्य नाही आहे. मला सांगितलं, मी गेलो, मी बोललो, कशाला तुम्हाला कोणी सांगितलं ते धंदे करायला? तेवढा मला देवेंद्रजींनी सांगितलं होतं. या गोष्टीमध्ये या सगळ्या गोष्टी निराधार आहेत. तर दुसरा प्रश्न म्हणजे राहुल गांधी याला धरून असं आहे की खडसे म्हणतायत की खरं तर ही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी करणं अपेक्षित होतं, पण मला मतदारसंघातून मुंबईत बोलवलं गेलं आणि मला याची घोषणा करायला लावली. त्यावेळेस देसाई सुद्धा माझ्याकडे आले होते, तुम्ही काय युती तोडताय, उद्धव ठाकरे सुद्धा फोन आलेले होते. नाही, मी पुन्हा सांगेल की एका जागेसाठी, फक्त एका जागेच्या वादासाठी त्यांनी त्या ठिकाणी युती तोडली. आम्ही याच्या खाली एक जागा घेणार नाही. खरं म्हणजे त्यांची तेवढी ताकद त्यावेळेला नव्हती. निवडणुका झाल्या त्यावेळेला 123 लोक आमचे उमेदवार आमचे निवडून आलेत, आमदार आमचे झालेत. त्यांचे पूर्ण 288 लढल्यानंतर त्यांचे फक्त तिथे 162-63 आमदार त्या ठिकाणी निवडून आले. म्हणजे आमच्यापेक्षा निम्मेच आमदार त्यांचे त्या ठिकाणी निवडून आले. खडसेंच्या म्हणण्याला कुठलाही आधार नाही आहे. खरं म्हणजे त्यांना कोणी सांगितले धंदे करायला? कोण होते त्यावेळेला पक्षामध्ये? देवेंद्रजी अध्यक्ष होते पक्षाचे. उगाच आपली शेकी मिळून घ्यायची की मला सांगितलं, मला बोलवलं. मला वाटतं या गोष्टीला कुठलाही आधार नाही आहे आणि त्यांची विश्वासार्हता आज काय खडसेंची? ते बोलतच राहतील. आता मला असं सांगितलं होतं, मी असं केलं होतं, मला असं म्हटलं होते. आणि म्हणून पंतप्रधान मोदींच्या बाबतीत तरी त्यांची बोलण्याची पात्रता नाही. संजय राऊतांनी सुद्धा म्हटलेलं आहे की पंतप्रधान मोदींना असं म्हटलंय की शिवसेनेची साथ आम्ही सोडलेली नाही, तर त्यांनी सोडली. मात्र यामध्ये कुठल्या प्रकारची आहे ती दिशाभूल केलेली आहे. स्वतः खडसेंनी घोषणा केली होती, पंतप्रधानांनी सुद्धा माहिती घेऊन बोलावं. नाही, मला वाटतं माझं हेच उत्तर आहे पुन्हा की या सगळ्या निराधार गोष्टी आहेत. खडसे कोण आहेत, त्यावेळेला ते कोण होते? उगाच मी तोडली, मी म्हटलं, मी सांगितलं. मी पुन्हा सांगेल की एका जागेसाठी फक्त उद्धवजींनी आग्रह धरला. एका जागेसाठी मी एवढ्याच जागा घेईल, नाहीतर मला युती नको आहे, हे उद्धवजींनी सांगितलेलं होतं. आणि त्यानंतर निवडणुका झाल्या, दोघे आम्ही वेगवेगळे लढलो. त्यांचे 60-62 लोक निवडून आलेत, आमचे 123 लोक निवडून आलेत. लोकांनी पुन्हा शिक्कामोर्तब केलं की भाजपचाच त्या ठिकाणी बोलबाला आहे. आणि म्हणून आता या गोष्टीला कुठलाही आधार नाही आहे. या सगळ्या गोष्टी निराधार आहेत. आणि नंतर 2019 आपण बघितलं, सोबत लढले, आमच्या सोबत लढलेत. किती लोक आले त्यांचे निवडून? 55 लोक आलेत. आमचे 105 लोक आलेत. पुन्हा मी त्याच्या दुप्पटपेक्षा जास्त झालो. पण मग तुम्ही काय केलं त्यावेळेला? तुम्ही का काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेलात? या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत. आता घोडा मैदान समोर आहे. आता तुम्ही आहात म्हणा उद्धवजी, तुमची काय बाकी सेना कोणती म्हणतात ती शिल्लक आहे. आता निवडणुकीला सामोरं या. महापालिकेमध्ये या, जिल्हा परिषदमध्ये या, विधानसभेला या, लोकसभेला या. मी तर परवाही सांगितलंय की त्यांनी एक खासदार त्याचा निवडून आणून दाखवावा यावेळेला. 48. सर, राहुल गांधींनी संसदेमध्ये केंद्रीय नेते आपले आहेत स्मृती इराणी, त्यांना पाहून फ्लँकिस केलेला आणि मोठा आता गदारोळ माजलेला आहे. ठिकठिकाणी टीका होत आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं आता राहुल गांधी कधी डोळे मारतात, कधी फ्लाइंग किस देतात किंवा काय असंबंध बोलतात. मला आता खरं म्हणजे काँग्रेसचे मोठे नेते आहेत, मी त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं एवढा मोठा नाही आहे. परंतु मला वाटतं एकदा तपासण्याची गरज आहे त्यांना सुद्धा. त्या अशा पद्धतीने आपण एवढ्या मोठ्या पक्षाचे नेते आहोत, पंतप्रधानांचे भावी तुम्ही उमेदवार स्वतःला म्हणून घेतात, म्हणजे त्याचा पक्ष म्हणतो फक्त, त्यांना बाकीचे नाही म्हणत. पण अशा पद्धतीने तुम्ही वागता आहात, अशा पद्धतीने एखाद्या महिलेच्या बाबतीमध्ये असभ्य वर्तन करतात. मला वाटतं संपूर्ण देशभरातून त्यांचा धिक्कार केला जातोय. सर, बारसू संदर्भातील जो आरोप उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी केला होता की काही प्रमाणामध्ये जे आंदोलक आहेत त्यांना ग्रीन पीस या बंदी घातलेल्या संस्थेकडून आणि त्याच्या माजी पदाधिकाऱ्यांकडून फंडिंग केलं जात आहे. आणि या आरोप आहे तो तथ्यहीन आहे, खोटा आहे, असा आरोप आता खासदार विनायक राऊत करत आहेत.
कशा प्रकारे बघता ग्रामस्थांचं आंदोलन बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय सरकारकडून असं म्हणतात. देवेंद्रजी अतिशय स्पष्टपणे म्हणाले होते की काही लोक सगळ्या आंदोलनामध्ये, म्हणजे बुलेट ट्रेनच्या बाबतीमध्ये तेच असेल, बारसूच्या बाबतीमध्ये तेच असेल, म्हणजे जिथे जिथे आंदोलन होत आहेत, जे अतिशय चांगल्या योजना आहे, लोकहिताच्या योजना आहे, राज्याच्या हिताच्या योजना आहेत, देशाच्या हिताच्या योजना आहेत, अशा ठिकाणी काही ठराविक मंडळी आहे तीच आंदोलनं करते. आणि म्हणून या संदर्भामध्ये देवेंद्रजी या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं. आणि देवेंद्रजी गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे सुद्धा काही रिपोर्ट आहेत, काही त्या ठिकाणी माहिती आहे आणि त्या आधारावरच ते बोलतात. असे निराधार देवेंद्रजी कधी बोलत नाही. तशी माहिती त्यांच्याकडे आलेली आहे आणि म्हणूनच तसं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे. तर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणीला सुरुवात होत आहे. तर राहुल नार्वेकर यांच्याकडनं टप्प्याटप्प्यानं प्रत्येक आमदाराची म्हणणं जाणून घेण्यात येणार आहे. सुनावणी सुरुवात उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारापासून. बरोबर आहे, पण त्यात काय गैर काय? मला असं वाटतं की आता ते कायदेशीर बाब त्यात तपासली जाईल, सगळ्यांची मतं ते जाणून घेतील, सगळ्यांचे मला वाटतं काय लेखी असेल, तोंडी असेल ते त्या ठिकाणी नोंदवलं जाईल आणि त्यानंतर माननीय अध्यक्ष त्या ठिकाणी निर्णय देतील. कारण तसा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, त्यांच्यावरच ती जबाबदारी टाकलेली आहे. हिंदीमध्ये वो आज राहुल गांधी ने एक हरकत की जिसकी चर्चा है, जिस पर हंगामा भी पूरी संसद में और पूरे दिल्ली से लेकर पूरे देश भर में हो रहा है, कैसे देखते हैं उनकी इस बर्ताव को? नहीं, राहुल गांधी कांग्रेस के बड़े नेता है, उनको कांग्रेस, सिर्फ कांग्रेस में बोलूँगा कि उनको प्रधान के तौर पर उनको आगे कर रही है. और राहुल जी बार बार ऐसी बचपना हरकतें क्यों करते मेरे समझ में नहीं आता. कभी किसको आँख मारते हैं, कभी किसी के बारे में जाके मोदी जी को हक कर लेते हैं पकड़कर, कभी आज फ्लाइंग किस कर रहे हैं. एक महिला के लिए ऐसा वर्तन करना मुझे लगता है असभ्य वर्तन है, ये उनको शोभा नहीं देता. आज जो कांग्रेस के बड़े नेता है, जिस तौर से लोग उनको देख रहे हैं, लेकिन सबको पता है कि ये इनकी हरकतें बहुत बचपना है. आज पूरे देश भर से इस बात की मतलब लोग, जो महिला है विशेष रूप से, वो धिक्कार कर रही है, उन्हें बहुत गलत सलत बोल रही है. और मुझे ऐसे लगता है कि राहुल जी ने अभी भी सुधरना चाहिए, क्योंकि मुझे लगता है अभी ये छोटे नहीं रहे हैं. पहले छोटे थे, अभी उनकी उम्र भी हो गई है, भले शादी नहीं हुई हो, लेकिन मुझे ऐसे लगता है कि अभी ये सभी जो हरकतें हैं वो उन्होंने छोड़नी चाहिए. वो प्रधानमंत्री जी ने कल सांसदों को महाराष्ट्र के संबोधित किया और कहा कि 2024 में फिर से मोदी सरकार, एनडीए की सरकार आएगी. लेकिन अभी उद्धव गुट और एकनाथ खड़से ये भी कह रहे हैं कि तब 2014 में बीजेपी ने खुद से अलायंस तोड़ा था, प्रधानमंत्री गलत जानकारी दे रहे हैं. एकनाथ खड़से जी को कितना महत्व देना चाहिए, उनके स्टेटमेंट को कितना महत्व देना चाहिए अलग बात है, क्योंकि कोई उनकी विश्वासार्हता नहीं है, कोई उनका बेस भी नहीं है. अभी इस पार्टी से उस पार्टी से इधर से उधर भाग रहे हैं. और 2014 का मैं भी खुद वहाँ का एक साक्षीदार हूँ. उस वक्त उद्धव जी ने एक जगह के लिए, खाली एक जगह, मैं 151 ही जगह लूँगा, इसके नीचे एक भी नहीं लूँगा, इस बात से लेके उन्होंने वो अड़पड़े, बिल्कुल उन्होंने ऐसी भूमिका उस समय ली कि भाई इससे अगर एक भी जगह कम होगी तो मुझे युति नहीं करना है, नहीं चाहिए. और उसके बाद में उन्होंने युति तोड़ी सेबा ने. और उसके बाद आपने देखा कि दोनों पार्टी अलग अलग लड़े. हमारे 105 लोग 123 लोग उस वक्त चुन के आए, और शिवसेना के मुझे लगता है कि 60-62 कुछ तो भी लोग वहाँ पर चुन के आए, एमएलए वहाँ पर बने थे. उसके बाद में ये स्पष्ट भी हुआ कि लोग किसके पीछे, जनता किसके पीछे, हम उनसे दुगनी संख्या में चुन के आए. और इसलिए एक जगह का आग्रह अगर उस वक्त नहीं वो उद्धव जी करते थे तो ये युति टूटती नहीं थी. लेकिन मुझे 151 ही जगह चाहिए, मैं 151 के नीचे एक जगह नहीं लूँगा, ये उनकी भूमिका, इस पर वो डटे रहे, इसलिए उस वक्त युति टूटी थी. जो एमवीए के नेता अभी आरोप लगाते हैं कि मोदी जी ने एनसीपी पर भ्रष्टाचार के आरोप लगाए और उनको फिर सत्ता में शामिल किया. निशिकांत दुबे ने कल एक खुलासा किया, कहा कि 2014 से पहले जब दोनों कांग्रेस एनसीपी सरकार में थे तब खुद तत्कालीन मुख्यमंत्री ने श्वेत पत्रिका निकाली थी और एनसीपी पर भ्रष्टाचार के आरोप लगाए थे. तो कांग्रेस ने उनके सरकार में उनके भ्रष्टाचारी पार्टनर की जांच जो है शुरू की थी, और वो जो आरोप लगाए थे वो कांग्रेस की तरफ से थे. आपने देखा होगा जब कांग्रेस और एनसीपी सब साथ में सत्ता में थे तब उन्होंने क्या किया. अब पृथ्वीराज चौहान उस वक्त सीएम थे, उन्होंने कितने बार ये बात उछाली कि भाई इरिगेशन डिपार्टमेंट में भ्रष्टाचार हुआ है, करप्शन हुआ है, उसकी श्वेत पत्रिका निकालना. उसके बाद में श्वेत पत्रिका निकाली भी गई. उसके बाद में उस समय के जो तत्कालीन मुख्यमंत्री थे चौहान साहब, उन्होंने ये बार स्पष्ट किया कि इरिगेशन में बहुत बड़ा गफला हुआ है, इसमें करप्शन हुआ है. ये बात तो सबके सामने थी और उन्होंने खुल के कही थी.
वो कोई घर में बैठ के नहीं कही थी, कमरे में बैठकर उन्होंने मीडिया के सामने कही थी कि उस वक्त उन्होंने भ्रष्टाचार किया है। तो दोनों साथ में होने के बाद में तो झगड़े कर ही रहे थे। पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी उद्या वेगळी प्रेस आहे. सर, राहुल गांधी यांनी आरोप केलेला आहे की ज्या प्रकारे भाषणामध्ये मुद्द्यांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झालेली आहे, ज्या प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत, कशा प्रकारे बघता या घटनेकडे? आता आज राहुल गांधी जे म्हणाले की भारत मातेची हत्या झालेली आहे, म्हणजे त्यांच्या या स्टेटमेंटवर खरं किती बालिश स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे, याच्यावर हसावं का रडावं हे मला समजत नाही. निश्चित मणिपूरमधली घटना ही अतिशय दुःखद आहे, निषेधार्ह आहे, या बाबतीत कोणाचे दुमत नाही. आमचे पंतप्रधान त्या बाबतीमध्ये बोलतील, माननीय आमचे अमित भाई वारंवार त्या ठिकाणी मणिपूरला जाऊन आलेले आहेत. शासन या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहे. पण राहुलजींना मी एक सांगेल की आपण 1984च्या सालातला बदला आपण आणीबाणी तिथली परिस्थिती आपण विसरलात का? त्यावेळेला आपण लोकांचे किती हाल केले, किती लोकांचे बळी गेलेत. त्यानंतर 1975 मधली आणीबाणी, त्यानंतर 1984मध्ये शिखांची कशा पद्धतीने आपण कत्तल केली, कशा दंगली घडवल्यात, किती शीख बांधव आमचे त्या ठिकाणी मारले गेले, हजारोच्या संख्येमध्ये परिवार तुम्ही त्या ठिकाणी मारलेत. त्यावेळेला तुम्हाला भारत मातेबद्दल काही ते वाटलं नाही का? त्यावेळेला धोक्यात नव्हती का भारत माता? त्यानंतर 26/11चा मुंबईचा अतिरेकी हल्ला झाला, त्यावेळेला तुम्हाला काही वाटलं नाही? त्यावेळेला तुमचं सरकार होतं, त्यावेळेला तुम्ही म्हणे बडे बडे शहरों में तो छोटी मोठी बातें होती रहती है. त्यावेळेला तुम्हाला थोडीशी वाटली नाही का? किती हजारो लोकांचे प्राण त्या ठिकाणी गेलेत, नुसत्या गोळ्या झाडल्या गेल्यात सगळ्या लोकांवर. त्यावेळेला आपल्याला का नाही वाटलं की भारत माता धोक्यात आहे? आणि म्हणून असे अनेक उदाहरणं देता येतील. निर्भया हत्याकांड त्या ठिकाणी देता येईल, काश्मीरमधल्या पंडितांच्या त्या ठिकाणी अनेक दाखले देता येतील की आपल्यासमोर कशा कत्तली झाल्यात, कसं त्यांना काश्मीरवरून काढून टाकलं. आणि म्हणून आता पंतप्रधान मोदी जे आहेत, आता 370 कलम हटवलं गेलं. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आमचा राम जन्मभूमीचा, तोही त्या ठिकाणी मार्गी लागलेला आहे. 3 तलाक, आमच्या मुस्लिम भगिनीवर अन्याय, हाही आता दूर झालेला आहे. आणि आज देशाचं नाव अख्ख्या जगामध्ये 1 नंबरवर घेतलं जात आहे. आज केवढी मोठी अभिमानाने आमची छाती फुलते, कशा पद्धतीने मोदींचं नाव घेतलं जातं, कशा पद्धतीने देशाचं नाव घेतलं जातं. आणि म्हणून राहुल गांधी काय म्हणतायत, कोणाला डोळे मारतायत, कोणाला मिठ्या मारतायत, कोणाला फ्लाइंग किस देत आहेत. मला वाटतं त्यांना कोणी गंभीरतेने या देशातले आता नागरिक मतदार या ठिकाणी घेत नाही. तो इस नहीं राहुल की मणिपुर में आपने नहीं, कैसा कितना बचपना स्टेटमेंट राहुल जी ये कर रहे हैं. मुझे लगता है ये स्टेटमेंट करने के पहले, मतलब मणिपुर के लिए तो प्रधानमंत्री भी कितने गंभीर है आपको पता है. माननीय हमारे गृह राज्य मंत्री अमित भाई, वो भी बार बार वहाँ पर जाके आए. सभी का ख्याल उस घटना पर है. लेकिन राहुल जी आज जो कह रहे हैं कि मणिपुर मतलब भारत माता धोखे में है, भारत माता की हत्या हो रही है, मुझे लगता है राहुल जी जब कांग्रेस में उनकी इतने साल सत्ता थी, 60 साल, तब का इतिहास भी उन्होंने चेक करना चाहिए. उन्होंने देखना चाहिए पलटकर कि 1975 में जब इमरजेंसी लगाई गई, जब लोगों के आपने क्या हाल किए, कितने लोग उसमें मारे गए. उसके बाद में 1984 में जब सिखों की दंगल दिल्ली में हुई, कितने निरपराध लोग, कितने लेडीज महिला बच्चों को वहाँ काट दिया गया, कितने लोगों को मार दिया गया. तब भारत माता की हत्या नहीं हुई थी. उसके बाद में 26/11 में मुंबई में जब ये हमला हुआ, तब इतने हजारों लोग, निरपराध लोग गोली से बुन गए. हाँ, तब भारत माता की हत्या नहीं की गई, तब आपने नहीं कहा कुछ. कितनी बातें कहूँ मैं, कश्मीर में इतनी पंडितों की हत्या हुई, इतने परिवार उसमें मारे गए, तब वो आपको कुछ बुरा लगा नहीं? तब आपने कोई ऐसा स्टेटमेंट नहीं दिया. बहुत सारी बातें, मुझे 50 बातें कहने, मतलब मैं कह सकता हूँ कि जो कांग्रेस के कार्यकाल में हुई है. लेकिन मणिपुर के लिए जो घटना हुई वो बहुत गलत है, उसका निषेध हम सभी कर रहे हैं. बहुत सीरियस गंभीरता से सरकार ने भी उसको लिया है. लेकिन राहुल गांधी जब ऐसी बचकाना स्टेटमेंट करते हैं तो लोग भी कोई उनको महत्व नहीं देते. ठीक आहे. धन्यवाद भाऊ. ठीक है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.